नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. ओम देवानांच ऋषीणांच गुरुं कांचन संदिवं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतिं. बृहस्पतये नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. पंचवट्यां विशेषेण गोदा दक्षिणवाहिनी प्रभु रामचंद्र प्रसादेन भुक्तिमुक्तिप्रदायिनी गंगा गोदावरी माता की जय. नमस्कार. मी पंडित मंदार श्रीकृष्ण देव, तीर्थपुरोहित श्री क्षेत्र नाशिक. आज आपण बघणार आहोत 12 राशींचं दैनिक भविष्य. त्याच्या सुरुवातीला 6 ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींचे स्वभाव आणि वैशिष्ट्य. तर 6 ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्ती या प्रेमळ, जबाबदार आणि कुटुंबप्रिय असतात. इतरांची काळजी त्यांना घ्यायला आवडते, त्यामुळे संवेदनशील आणि सहानुभूतीशील असतात. नेतृत्व गुण यांच्यामध्ये चांगले असतात. शांतपणे आणि समजून घेऊन काम करतात. कधी जास्त भावनिक हट्टी होऊ शकतात. वैशिष्ट्ये: प्रामाणिक आणि विश्वासू, नात्यांमध्ये हे निष्ठा ठेवतात. कलात्मक आणि सर्जनशील विचारसरणी असते. व्यवस्थित आणि नियोजनबद्ध काम करण्याची यांना सवय असते. इतरांना मदत करण्याची प्रबळ भावना असते. यांच्यासाठी शुभ रंग आहे गुलाबी, पांढरा किंवा आकाशी. शुभ अंक आहे 6, 3, 9. तर या व्यक्ती आकर्षक व्यक्तिमत्व असलेले असतात. योग्य संतुलन राखल्यास ते वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये उत्तम प्रकारे यश मिळवू शकतात. जन्मदिनाच्या आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता आपण बघणार आहोत 12 राशींचं दैनिक भविष्य. सुरुवातीला अर्थातच मेष रास. मेष रास. आज तुमच्यामध्ये ऊर्जा आणि धैर्य वाढलेले असेल. कामामध्ये प्रगती होईल आणि नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक बाबतीमध्ये लाभ संभवतो. प्रेम जीवनात उत्साह आणि आनंद राहणार आहे. शुभ अंक आहे 9. शुभ रंग आहे लाल. उपासना: आज हनुमंताची उपासना करा आणि शक्य असल्यास हनुमान स्तोत्र किंवा हनुमान चालीसा पठण करा. वृषभ रास. आज कुटुंबातील वातावरण आनंदी असणार आहे. घरगुती कामांमध्ये व्यस्त असाल. आर्थिक बाबतीमध्ये चांगली स्थिरता मिळेल. आरोग्याकडे चांगलं लक्ष द्या. शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे पांढरा. उपासना: लक्ष्मी मातेची उपासना करा आणि तिला मिष्टान्नाचा नैवेद्य अर्पण करा. मिथुन रास. तुमच्या कौशल्यामुळे तुम्हाला चांगल्या गोष्टीमध्ये यश मिळणार आहे. नवीन नवीन संधी मिळणार आहेत आणि प्रवासाचे योग देखील संभवतात. शुभ अंक आहे 5. शुभ रंग आहे हिरवा. भगवान विष्णूंचा जप करा आणि त्यांचे दर्शन घ्या. कर्क रास. आज भावनिक संतुलन राखा. कुटुंबामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. आर्थिक बाबतीमध्ये विचारपूर्वक पावलं टाका. शुभ अंक आहे 2. शुभ रंग आहे
चंदेरी. शिवलिंगावरती जल अर्पण करा आणि शक्य होईल तेवढा नमः शिवायचा जप करा. सिंहरास, आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असणार आहे. नोकरीमध्ये धंद्यामध्ये चांगलं यश आज आहे. वरिष्ठांकडून कौतुक होण्याचे योग आहेत. प्रेमजीवनामध्ये आनंद राहणार आहे. शुभ अंक आहे 1, शुभ रंग आहे सोनेरी. उपासना, सूर्यदेवाला अर्घ्य प्रदान करा. कन्या रास, आज थोडासा कामाचा ताण जाणवू शकतो, पण सगळी कामं व्यवस्थित होतील. आरोग्याची उत्तम काळजी घ्या. नियोजन ठेवल्यास यश मिळू शकेल. शुभ अंक आहे 7, शुभ रंग आहे निळा. गणपती बाप्पांची उपासना करा आणि त्यांचं दर्शन घ्या. तर वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका. आपण बघत राहा आपलं नाशिक, आपली रास. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात आपलं नाशिक, आपली रास. आपण पुढच्या राशी बघणार आहोत. तुळा रास. तुळा रास, मित्र आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळण्याचे योग आहे. सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये यश मिळू शकेल. आर्थिक लाभ देखील संभवतो. शुभ अंक आहे 6, शुभ रंग आहे गुलाबी. महालक्ष्मीचं पूजन करा. वृश्चिक रास, कामामध्ये प्रगती होताना दिसतीये, पण संयम मात्र आवश्यक आहे. गुप्त शत्रूंना ओळखा आणि आर्थिक बाबतीमध्ये सुधारणा होण्याचे योग आहे. शुभ अंक आहे 8, शुभ रंग आहे लाल. उपासना, शिवाची उपासना करा आणि रुद्राभिषेक केल्यास विशेष लाभ होईल. धनुरास, नवीन संधी मिळतील. शिक्षण आणि करिअरमध्ये प्रगती होण्याचे योग आहे. त्याचबरोबर प्रवासाचे देखील योग आहे. शुभ अंक आहे 3, शुभ रंग आहे पिवळा. बृहस्पती देवतेची उपासना करा आणि पिवळं अन्न दान करा. मकर रास, जबाबदाऱ्या थोड्या वाढतील, पण त्यातून यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. मेहनतीचं फळ मिळणार आहे. शुभ अंक आहे 8, शुभ रंग आहे तपकिरी. शनिदेवतेचं पूजन करा आणि त्यांना काळे तीळ आणि तेल अर्पण करा.
नवीन कल्पना पुढे येताना दिसतील, यशस्वी होताना दिसतील. मित्रांसोबत चांगला वेळ जाऊ शकतो. व्यवसायामध्ये प्रगती होण्याचे संकेत आहे. शुभ अंक आहे 4. शुभ रंग आहे जांभळा. उपासना शनी महाराजांना तेल अर्पण करा. मीन रास, कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. भावनिक समाधान मिळणार आहे. आरोग्य चांगलं राहील. प्रेमजीवनामध्ये स्थिरता राहणार आहे. शुभ अंक आहे 2. शुभ रंग आहे हिरवा. भगवान महाविष्णूंची उपासना करा आणि त्यांचं दर्शन घ्या. तर हे होतं आजचं 12 राशींचं भविष्य. भविष्य हे आपल्याला एक दिशादर्शक आहे. तरी मेहनत आणि कष्ट याला पर्याय नाही. मेहनत करा, कष्ट घ्या.